इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रत्येक प्रभागाच्या विविध कॉलनीमध्ये रस्त्यांच्या कामामध्ये डीपीआर तयार करण्याच्या प्रस्तावाला महासभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. 1355 कोटी रुपयांचे रस्ते या डीपीआरमध्ये प्रस्तावित असून हा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलेला आहे. या 1355 कोटी रुपयांच्या डीपीआरमुळे दळणवळणाच्या दृष्टीने नाशिक शहरातील रस्ते तयार करण्यात येणार आहेत. महापौर हिमगौरी आहेर आडके, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी या संदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. नाशिक शहरात 1691 किलोमीटरचे डांबरी रस्ते असून दर 3 वर्षांनी त्याचे नूतनीकरण गरजेचे असते आणि याचा विचार करून नाशिक महानगरपालिकेला सुमारे 720 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असतो. या व्यतिरिक्त नाशिक पालिकेच्या क्षेत्रातील नव्यानं विकसित होणाऱ्या भागांमध्ये रस्ते करण्याची जबाबदारी नाशिक महानगरपालिकेची आहे. मात्र त्यासाठी महापालिकेकडून होणारी तरतूद अल्प प्रमाणात असल्याने विविध कॉलनीसाठी डीपीआर तयार करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर झाला आहे. याबाबत महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी माहिती दिली. आणि आधीच कॉलनी रस्ते 4 वर्षामध्ये झालेले नाही आहे मागच्या, आणि त्यात पावसामुळे आणि खूप वापरामुळे हे कॉलनी रस्ते अतिशय चाळणी झालेले आहेत. चालणं मुश्किल झालेलं आहे कॉलनी रस्त्यावरती. आणि शिवाय MNGLचं जे खणून ठेवलेलं आहे साईड लाईननी, त्यामध्ये खरं तर ह्या कॉलनी रस्त्यांवरती आज चिखल झालेला आहे. म्हणजे रस्ता आणि चिखल इक्विव्हॅलंट दिसतो आपल्याला, आणि रस्त्यांवर खड्डे आहेत. त्यामुळे नागरिकांकडे कॉलनी रस्त्यावरनं एक तर खड्ड्यात न जाणं किंवा चिखलात न जाणं हाच पर्याय होता. आणि अशा पद्धतीचे जे रस्ते आहेत आपले, जे डेव्हलप झालेले नाही, त्यासाठी खरं तर सर्वच लोकप्रतिनिधी, मग स्थायीचं बजेट असेल किंवा महासभेचं बजेट असेल, याच्यासाठी सगळेच रस्ते त्यात टाकून घ्या. कोणी कॉन्क्रिटीकरण म्हणतंय करा, कोणी म्हणतंय की डांबरीकरण करा. पण हे सगळं होत असताना खरं तर कुंभचं काम सगळ्याच नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची भावना आहे की आपण एवढं सगळं काम करतो आहे. अगदी रिंग रोड पासून तर कुंभचे अनेक मोठे रस्ते करतो आहे. 35,000 कोटींचा आपल्याला निधी आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी देऊ केला नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी. तर आपल्या कॉलनीचे रस्ते कधी होतील हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. आणि म्हणूनच आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, त्यामध्ये सन्माननीय सगळं आमदार असतील, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, गटनेते आणि प्रशासनाला आम्ही दबाव आणला होता की आम्हाला हे रस्ते करून हवे. आणि त्यानुसार एक डीपीआर खरं तर प्रशासनाने तयार केला. काल जी बैठक सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवली, त्यात आम्ही हे पत्राद्वारे त्यांना सांगितलं आणि सादर केलं. आणि तिथे आम्ही बोललो की आम्हाला हे कॉलनी रस्ते होणे अतिशय गरजेचं आहे, आणि त्याला ग्रीन सिग्नल सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. आज तो डीपीआर महासभेसमोर ठेवण्यात आला होता. हे कॉम्बिनेशनने सगळं होणार आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण हा डीपीआर 1355 कोटीचा आज महासभेत सादर केला, मी दुरुस्तीसह मंजूर केलाय. कारण त्याच्यामध्ये प्रशासनाला जे वाटतंय ते रस्ते त्यांनी टाकून घेतलेले आहेत, पण लोकप्रतिनिधींना काय वाटतंय हे खरं तर महत्वाचं आहे. आणि म्हणून चौघही लोकप्रतिनिधी प्रत्येक प्रभागात 31 प्रभागामध्ये त्यांच्या एका लेटर हेडवरती 4ही नगरसेवकांचे सह्या करून प्रायोरिटीने 1 ते 25 असे रस्ते त्यांनी करून द्यावेत, लिहून द्यावेत. आणि त्यानुसार खरं तर आपण जे रस्त्याचा जो ठराव आहे तो 1355 कोटीमध्ये बसवणार आहोत. मग त्यात इक्वल देण्याचा हा माझा प्रयत्न असणार आहे, कारण महासभेचा जो ठराव जाईल तो फायनल रस्ते त्यात पकडले जातील. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होते आहे. नाशिक महानगरपालिकेतील सर्व 6 विभागांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रभागनिहाय रस्त्यांचे प्राक्कलन तयार केले असून त्याची अंदाजे किंमत 1355 लाख कोटी रुपये एवढी आहे. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.